नमस्कार मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आजचा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि मनाशी जोडून घेण्यासाठी आहे. आज आपण जे बघत आहोत, ते पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि इतिहासात अजरामर झालेल्या भीमा कोरेगाव या भूमीवर. मित्रांनो, भीमा कोरेगाव म्हणजे फक्त एक गाव नाही, तो आहे शतकानुशतके दडलेल्या स्वाभिमानाचा उघडपणे उमटलेला आवाज. ही भूमी आपल्या सतत आठवण करून देते की इतिहास नेहमी राजवाड्यातून किंवा सिंहासनावरून लिहिला जात नाही. कधी कधी इतिहास लिहिला जातो मातीमध्ये, घामामध्ये आणि संघर्षात. आज तुम्ही पाहत असलेला परिसर शांत आहे, नदी वाहत आहे, वारा वाहतो आहे, पण या शांततेखाली एक मोठा इतिहास दडलेला आहे. मित्रांनो, 1 जानेवारी 1818, 18व्या शतकाच्या शेवटी हा प्रदेश सामाजिक, राजकीय आणि मानसिक अन्यायाने भरलेला होता. सामान्य माणसाचं जगणं म्हणजे दररोजचा संघर्ष होता. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीच्या काठावर एक लढाई झाली. ही लढाई फक्त दोन सैन्यामधली नव्हती. ती होती अन्याय विरुद्ध स्वाभिमान, अहंकार विरुद्ध आत्मसन्मान आणि दडपशाही विरुद्ध माणुसकी. संख्येने कमी पण मनाने खंबीर असे सैनिक या लढाईत उभे होते. या युद्धाचा निकाल फक्त विजय किंवा पराभव नव्हता. तो निकाल होता इतिहास बदलू शकतो. मित्रांनो, आज उभा असलेला विजय स्तंभ हा त्या बदलाचा मूक साक्षीदार आहे. हा स्तंभ फक्त दगडांचा नाही, या स्तंभावर संघर्ष कोरलेला आहे, त्याग कोरलेला आहे आणि स्वाभिमान कोरलेला आहे. हा स्तंभ आपल्याला सतत प्रश्न विचारतो. तुम्ही अन्याय पाहून गप्प बसणार आहात का, की उभे राहणार आहात? म्हणूनच भीमा कोरेगाव फक्त इतिहासात अडकलेला नाही, तो आजही जिवंत आहे. आजही देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. कोणी चालत, कोणी बसने, कोणी ट्रेनने, तर कोणी श्रद्धेच्या बळावर. ते इथे येतात. फोटो काढायला नाही, तर स्वतःला शोधायला. कुणी शांत उभा राहतो, कुणी डोळे मिटतो, कुणी स्तंभाला स्पर्श करतो. पण सगळ्यांच्या मनात एकच भावना असते, आदर आणि स्वाभिमान. मित्रांनो, इतिहास फक्त भूतकाळ नसतो, तो वर्तमान घडवतो आणि भविष्य ठरवतो. म्हणूनच भीमा कोरेगाव आजही तितकाच महत्वाचा आहे, जितका तो 1818 साली होता. आजचा हा व्हिडिओ आम्ही कोणताही दिखावा न करता कॅमेऱ्यातून ग्राउंड लेवलवर शूट केलेला आहे. हे दृश्य स्टुडिओत बनवलेले नाहीत. हे दृश्य खऱ्या मातीवरचे आहेत, खऱ्या लोकांचे आहेत, खऱ्या तयारींचे आहेत. तुम्ही पाहत आहात भीमा नदीचा प्रवाह, आजूबाजूचा परिसर, रस्ते, मोकळी जागा, या सगळ्यात एक वेगळाच गंभीरपणा आहे. कारण ही जागा फक्त पाहण्याची नाही, ती अनुभवायची आहे. मित्रांनो, 1 जानेवारी
इथे फक्त एक तारीख नसते. तो दिवस स्वाभिमानाचा असतो, स्मरणाचा असतो आणि पुढच्या पिढीला दिशा देणारा असतो. लाखो लोक या दिवशी इथे एकत्र येतात. कुणी घोषणा देतो, कुणी शांत उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात एकच विचार असतो. आपण आपला इतिहास विसरायचा नाही. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी देण्यासाठी नाही, तो तुम्हाला विचार करायला लावण्यासाठी आहे. तो तुम्हाला इतिहासाशी जोडण्याशी आहे. तो तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. आता मित्रांनो, इतिहास आणि भावना इतक्या खोलात समजून घेतल्यावर आपण शेवटच्या भागाकडे वळूया. आजची तयारी व्यवस्था. जसा जसा 1 जानेवारी शौर्य दिन 2026 जवळ येत आहे, तशी तशी भीमा कोरेगावची हालचाल वाढत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात चालू असलेली तयारी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे येणाऱ्या सर्व अनुयासाठी हायवेला लगत पार्किंगची व्यवस्था केली जाते. इथे कोणी बस, कोणी कार, ट्रॅव्हल्स वगैरे घेऊन इथं या पार्किंगमध्ये व्यवस्था केली जाते. दरवर्षी हजारो बस इथे येतात. त्या बस कुठे उभ्या राहतील, लोक कुठून चालत जातील, वाहतूक कशी नियंत्रित केली जाईल, याची सविस्तर आखणी आधीच केली जाते. मोठ्या मोकळ्या जागा फक्त पार्किंगसाठी तयार केल्या जातात. यामुळे गर्दी कमी होते आणि सुरक्षितता राखली जाते. पार्किंग सोबतच स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असतं. रस्ते साफ केले जातात, कचरा उचलला जातो, संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवला जातो. तसेच लाइटिंगची व्यवस्था केली जाते. रात्रीच्या वेळी कोणालाही अडचण येऊ नये म्हणून संपूर्ण परिसर प्रकाशमान केला जातो. या सगळ्या तयारीमागे एकच उद्देश असतो. शौर्य दिन शांततेत, सन्मानात आणि सुरक्षितेत पार पाडावा. मित्रांनो, ही तयारी पहिली एक गोष्ट स्पष्ट होते. भीमा कोरेगाव फक्त इतिहास नाही, तो आजही जिवंत आहे. हा व्हिडिओ आम्ही आदराने, जबाबदारीने आणि प्रामाणिकपणाने तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, आजही इथे लोक येत आहेत. विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी इथे लोक जमलेले आहेत. लहान मुले, स्त्रिया, सर्वच प्रकारचे लोक इथं आलेले आपण बघत आहात. हा जो परिसर आपण बघत आहात, या परिसरामध्ये 1 तारखेला, 1 जानेवारीला पूर्ण देशातून, कानाकोपऱ्यातून लोक इथं लाखोंच्या संख्येने आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी येत असतात आणि इतिहास जागे करत असतात. हा स्तंभ आजही आपल्याला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची साक्ष देण्यासाठी इथं डौलदारपणाने उभा आपण बघत आहात. ही जी जागा आपण बघत आहात, मागच्या साईडची जी जागा आहे, या जागेमध्ये 1 तारखेला पूर्ण स्टॉल लागलेले असतात. पुस्तकाचे स्टॉल असतात. इथून लोक पुस्तके खरेदी करून ज्ञानाची शिदोरी घेऊन जातात आणि आपलं आयुष्य घडवतात. हा स्तंभ म्हणजे एक प्रेरणा आहे. इथून लोक मानवंदना देऊन प्रेरणा घेऊन जातात. ही जी बघत आहात लाइटिंगची व्यवस्था
चालू आहे. लाइटिंगचे काम चालू आहे. हा आजूबाजूचा परिसर आपण बघत आहात. स्तंभामधील परिसर आपण बघत आहात. लोक येणे-जाणे करत आहेत. लोक विजयस्तंभाला बघण्यासाठी आणि पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी इथे रोज लोक लांबून-लांबून इथे येतात आणि विजयस्तंभाला नतमस्तक होतात. आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि इथून प्रेरणा घेऊन जातात. हा विजयस्तंभ तितक्या डौलदारपणाने भीमा नदीच्या तीरावरती इतिहासाची साक्ष आजही आपल्याला देतो. 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या दिवशी येथे बाजूला खूप पेंडॉल वगैरे लागलेले असतात. तिथं मोठ्या-मोठ्या कलावंतांचे गाणे सादरीकरण केल्या जाते आणि सर्वच लोक तिथे बघून आनंद घेत असतात, ज्ञान घेत असतात आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन आपलं आयुष्य घडवत असतात, प्रेरणा घेत असतात. लवकरच 1 तारखेला येथे लाखोची गर्दी येणार आहे. अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी इथे येत असतात आणि यावर्षी सुद्धा 1 तारखेला इथे भरपूर लाखो लोक येणार आहेत. हा परिसर आपण जो बघता, हा कोरेगाव भीमाचा परिसर, विजयस्तंभाच्या लगतचा परिसर बघत आहात. भीमा नदीचा परिसर आपण बघत आहात. विजयस्तंभाला लागून असलेला परिसर आपण बघत आहात. भीमा नदी अजूनही या इतिहासाची साक्ष देत आहे. आपण बघत आहात. हा परिसर 1 तारखेला लाखोंचा समुदाय गच्च भरलेला असतो. चालायलाही जागा नसतो. हे जे आपण नदीचे पूल बघत आहात, ते 1 तारखेला शौर्य दिनाच्या दिवशी लाखोंचा समुदाय या परिसरामध्ये मानवंदना देण्यासाठी आलेला असतो. हे बघा पार्किंगची सुविधा केल्या जात आहे. आणि ही जी मोकळी जागा आहे, ही पार्किंगसाठी तयार केल्या जातात. यामुळे गर्दी कमी होते आणि सुरक्षितता राखली जाते. या पार्किंग सोबतच स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असतं. रस्ते साफ केले जातात, कचरा उचलला जातो, संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. तसेच लाइटिंगची व्यवस्था केली जाते. रात्रीच्या वेळी कुणालाही अडचण येऊ नये म्हणून पूर्ण परिसर प्रकाशमय केला जातो. या सगळ्या तयारीमागे एकच उद्देश असतो. शौर्यदिन शांततेत, सन्मानात आणि सुरक्षितेत पार पाडावा. मित्रांनो, ही तयारी पहिली एक गोष्ट स्पष्ट होते. भीमा कोरेगाव फक्त इतिहासात नाही, तो आजही जिवंत आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जय भीम.